नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पुढच्या 2 दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव थेट 30,000 रुपयांनी घसरणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। बघा, 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 30,000 रुपयांची घसरण पुढच्या 2 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आज अनुभवी सोनारांनी दिलेली आहे। त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करायचे असेल, तर त्यांनी कोणत्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची माहिती आज अनुभवी सोनारांनी दिलेली आहे। ती तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। ती तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। या 5 कारणांमुळे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, जर विचार केला तर मागील 3 दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। तर कोणत्या कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे ती कारणे सुद्धा बघून घेऊयात। बघा, ग्राहकांना या 5 कारणांपैकी पहिले कारण म्हणजे 5 ते 6 दिवसांपूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे। तर या खाणींमध्ये 10 लाख तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं सापडलेले आहे। त्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, म्हणून सोन्याचे भाव सर्वात मोठे घसरणार आहे। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर याचा फायदा गरीब कुटुंबातील नागरिकांना होणार आहे, जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना सोनं सुद्धा खरेदी करता येणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की 2021 मध्ये सोन्याचा भाव 42,000 रुपयांवरती होता। त्यानंतर 2022 सालामध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपयांवरती होता। त्यानंतर 2023 सालामध्ये सोन्याचा भाव 64,000 रुपयांवरती होता। त्यानंतर 2024 सालामध्ये सोन्याचा भाव 74,000 रुपयांवरती होता। म्हणजे 2024 च्या शेवटच्या महिन्यामध्ये सोन्याचा भाव 86,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला होता आणि या नवीन सालामध्ये म्हणजे 2025 मध्ये सोन्याचा भाव थेट 95,000 रुपयांपर्यंत गेलेला होता। परंतु मागील 3 दिवसांमध्ये थेट 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। येत्या 48 तासांमध्ये तब्बल 60,000 रुपयांची घसरण होईल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी ही शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला सराफांच्या दुकानांमध्ये सोनं मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। त्या 2 दिवसांमध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। बघा, ग्राहकांना मागील 2 दिवसांमध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। त्यामुळे ज्या नागरिकांकडे अगोदरपासून सोनं असेल त्यांना सध्याच्या स्थितीला चिंता सुद्धा लागलेली आहे। त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। बघा, त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की हे सोनं मोडावं की हे सोनं तशाच पद्धतीने ठेवून द्यावे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुम्ही ते सोनं राखून ठेवायचं आहे की ते सोनं मोडायचं आहे। तर बघा, ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहे। तर आता आपण पहिलं कारण बघितलेलं आहे की ओडिशा राज्यांमध्ये 10 लाख तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं सापडलेलं आहे। परंतु सोन्याचे भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे, तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे आणि हे सोनं नवीन सोनं आहे। त्यामुळे जुनं सोनं वितळायचं आहे आणि त्याच्यापासून नवीन सोनं तयार सुद्धा करायचं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे जेवढे पण सोनं आहे तेवढं सोनं बाहेर सुद्धा काढायचं आहे आणि त्या सोन्यापासून नवीन सोनं तयार सुद्धा करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून सोन्याचे भाव कमी सुद्धा करण्यात येत आहे। सोबतच ज्या खाणींमध्ये हे सोनं सापडलेलं आहे त्या खाणींमध्ये जास्त कॅरेट असणारं सोनं सुद्धा सापडलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये 22 कॅरेटचं, 24 कॅरेटचं, 18 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा सापडलेलं आहे। सोबतच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं मुख्य कारण आहे, तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांचे सोने घ्यायचे आहे आणि त्या सोन्याला वितळून त्याच्यापासून जास्त पैसे कमवायचे आहे। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून सोन्याचे भाव कमी करण्यात येणार आहे। म्हणजे
या तोडमोड प्रक्रियेमध्ये सोनारांचा फायदा 100% होणार आहे, त्यासोबत सरकारचा फायदा 100% होणार आहे। या दृष्टिकोनातून जेवढं पण सोनं आहे तेवढं सोनं बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यापासून जास्त प्रमाणामध्ये पैसे सुद्धा कमवायचे आहे। त्यासोबत सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे ते चौथं कारण म्हणजे शेअर मार्केटचा भाव सध्याच्या स्थितीला ढासळलेला आहे। म्हणजे सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ असतो तो ज्यावेळेस वरती जात असतो त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी वाढ होतच असते, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होतच आहे। त्यासोबत सोन्याचा भाव कमी होण्याचं जे पाचवं कारण समोर आलेलं आहे ते पाचवं कारण म्हणजे रोजच्या रोज सोन्याच्या खाणी सापडत चाललेले आहेत आणि जेवढं पण सोनं जास्त सापडणार आहे तेवढाच भाव 100% कमी सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत, म्हणजे सोन्याचा भाव 30,000 रुपयांपेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला जर सोनं ठेवायचं असेल तर तुम्ही तोटा सुद्धा सहन करायचा आहे। ज्यांना विकायचं असेल त्यांनी ते सोनं विकायचं आहे का याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, परंतु ज्या ग्राहकांना सोनं करायचं असेल त्यांनी कधीपासून सोनं करायचं आहे, सोनं कधी स्वस्त होणार आहे, किती रुपयापर्यंत सोन्याचे भाव घसरणार आहे, शुद्ध सोनं मिळणार आहे का त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा जेवढा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ यूट्यूबवरती वारंवार तुम्ही सुद्धा पाहत असाल, परंतु ग्राहकांना आज राज्य सरकारकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की कोणत्याही ग्राहकांनी अशा अफवांवरती विश्वास सुद्धा ठेवू नये। म्हणजे सोन्याचा भाव थेट 30,000 रुपये किंवा 60,000 रुपयांनी घसरू शकत नाही, कारण सोना हा एक सुरक्षित धातू आहे। सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जाते। बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचा भाव 30,000 किंवा 60,000 रुपयांनी घसरणार नाही। बघा ग्राहकांना कोणत्या तारखेपासून ते किती हजार रुपयापर्यंत सोन्याचा भाव घसरू शकतो त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,000 रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 92,000 रुपये आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव 76,000 रुपये आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रुपये आहे। तर बघा ग्राहकांना भरपूर ठिकाणी म्हणजे यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल असे जे सोशल मीडियाचे ॲप आहेत तर याच्यावरती वारंवार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा फिरत असतात की 24 कॅरेट सोन्याचा भाव 30,000 रुपयांपर्यंत येणार, ग्राहकांनी सोनं मोडायचं आहे, अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार फिरत असतात। या बातम्यांच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण होत असतं, ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण होत असतं। बघा ग्राहकांना अशा पद्धतीच्या अफवांवरती तुम्ही सुद्धा विश्वास ठेवायचा नाही। आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभव व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत घसरू शकतो, कोणत्या कारणांमुळे सोन्याचा भाव घसरणार आहे त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। तुमची कसली फसवणूक होणार नाही, तुमचा कसलाही तोटा होणार नाही। तर बघा ग्राहकांना आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये झाली तर झाली फक्त 3 ते 4 हजार रुपयांची घसरण होऊ शकते। म्हणजेच ग्राहकांना पुढच्या 2 महिन्यामध्ये सोन्यामध्ये 3 ते 4 हजार रुपयांची घसरण सुद्धा होऊ शकते। बघा सध्याच्या स्थितीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,000 रुपये आहे, तर पुढच्या महिन्यापासून त्याचा भाव एकतर 1 लाखाच्या पुढे जाऊ शकतो किंवा त्याचा भाव 95,000 रुपयापर्यंत येऊ शकतो। परंतु ग्राहकांना 1 तोळा सोन्याचा भाव 30,000 रुपये किंवा 1 तोळा सोन्याचा भाव 50,000 रुपये किंवा 1 तोळा सोन्याचा भाव 60,000 रुपये होणार नाही। तुम्ही अशा अफवांपासून लांब सुद्धा राहायचं आहे, तुमची कसली फसवणूक होऊन सुद्धा द्यायची नाही। बघा ग्राहकांना सर्व माहिती सत्य माहिती दिलेली आहे, तुम्ही अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करायची आहे। परंतु व्हिडिओला शेवट करण्यापूर्वी, व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगतो की सोना हा एक सुरक्षित धातू आहे, त्यामुळे तुम्ही कधी सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदाच होऊ शकतो, कारण भविष्यामध्ये सोनं वाढतील अशा पद्धतीचे 99.99%
अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच भविष्यामध्ये सुद्धा सोन्याचा भाव हा वाढतच जाईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा अंदाज बघितला तर मागील 10 ते 12 वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढच होत आलेली आहे। पुढच्या काही वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढ सुद्धा होतच राहील। त्यामुळे कोणत्याही ग्राहकांनी आपणवरती विश्वास ठेवू नका। आपणवरती विश्वास सुद्धा ठेवू नका। सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा।